गुरु माझी कृपेची सावली, वाट चुकलेल्या जीवा मार्ग दाखवी गुरु माझी आई. गुरु म्हणजे मानवाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होय. गुरुमुळे मानवाच्या आयुष्याला अर्थ मिळतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील गुरुचं स्थान महत्त्वपूर्ण आहे. रविवार 21 जुलै 2024 रोजी आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा सर्वत्र साजरी करण्यात आली. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रेणुका येळम्मा माता मंदिर वाढोली येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास गुरुवर्य सलमा गुरु नायकजी आणि गुरुवर्य श्री पूजा गुरु किन्नर आईसाहेब यांचे पूजन या निमित्ताने करण्यात आले. त्यावेळी सर्व भाविक भक्तांनी श्री पूजा गुरु किन्नर आईसाहेब यांचे आशीर्वाद घेतले. सकाळी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यानंतर रात्री सप्तशृंगी माता गायन पार्टी घोटीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमाची माहिती श्री पूजा गुरु किन्नर आईसाहेब यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. जय माताजी. माझा आश्रम रेणुका माता येळम्मा आश्रम वाढवली, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. वाढवली या गावात मी आज 4 ते 5 वर्षापासून मी इथं आश्रम उभं केलाय. आणि तशी तर माझी दरवर्षीच गुरुपौर्णिमा ही साजरी होतच असते. पण गुरुपौर्णिमेनिमित्त जे माझे भक्तगण आहेत, जे माझे शिष्य परिवार आहेत, आणि यांच्यासाठी मी सकाळपासून जे अन्नदान करते, जो मी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे राहतो दर पौर्णिमेला. फक्त मी भगवतीला एवढीच प्रार्थना करते की माझे जेवढे शिष्यगण आहेत, जेवढे भक्तवर्ग आहेत, यांच्या पाठीशी सदैव ते अशीच उभी राहो आणि सदैव ती त्यांच्या सुखादुखात धावून जाओ, हीच मी भगवती चरणी प्रार्थना करते. व माझे गुरु मानवता किन्नर समाज संस्था नाशिक यांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानते व मी इथंच थांबते. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात एक गुरु असतात. तसंच आज इथे वाडोळी इथे आश्रम आहे. तिथे आईसाहेबांचे जे शिष्य आहेत ते मोठ्या संख्येने दर गुरुपौर्णिमेला जमलेले असतात. कारण की आमच्या आई प्रत्येक शिष्याला मोठ्या प्रयत्नाने घडवत असतात. म्हणजे ते त्यांचं स्वार्थ नाही बघत, पण ते त्यांचा शिष्य कसा घडेल, म्हणजे त्याला कसा आकार येईल, या हेतूने कार्य करत असतात. आम्ही तरी 1 ते 1.5 वर्ष झाले आहे त्यांच्याशी जोडलेलं आहे. पण त्यांचं कार्य आम्हाला बाहेरून पण ऐकायला भेटतं. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. ते कोणतेही कार्य स्वार्थासाठी नाही करत. ते रोज 25 जणांना त्यांच्या इच्छेनुसार म्हणजे अन्न पण दान करतात. तसंच मनुष्यावर नाही तर प्राण्यांवर पण प्रेम आहे. आणि आज गुरुपौर्णिमा निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे व संध्याकाळी भक्तिगीत गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वाडोली गावातले लोकांनी ग्रामस्थ लोकांनी प्रतिसाद भरपूर दिलेला आहे. जन्मजन्मीचं नातं असं ऋणानुबंध आमचं जोडलंय. म्हणजे माहेर जेव्हा कन्या येते ना, तेव्हा तिला ती आपुलकी ज्याप्रमाणे भेटते ना, तीच माया आम्हाला आईच्या दर्शनामुळे प्राप्त होती. कारण त्याचं हे वैशिष्ट्य आहे की आईने फक्त मनुष्य प्राण्यावर प्रेम नाही केलं, तर जे जनावर आहे आपले आजूबाजूला तुम्ही बघशाल की इथं प्रत्येक जनावर भेटतील. आणि इथं फोटो लावलेला आहे, जुली नावाची जी कुत्री होती, तिचं आई साहेबांना इतकं प्रेम होतं की जोपर्यंत आईचं दर्शन झालं नाही, आईच्या हातातनं काही खाल्लं नाही, तोपर्यंत तिने त्याचा प्राण त्यागला नाही, इतकी आजारी असून सुद्धा. म्हणजे हे एक जिवंत उदाहरण आहे आपल्यासाठी की आईने आपल्यावर किती प्रेम केलं आणि किती माया लावली. ते दरवर्षीप्रमाणे जो उत्साह साजरा होतो गुरुपौर्णिमाचा, तोही ह्या वर्षी सुद्धा तसाच चालू आहे आणि वर्षानुवर्ष तो चालू राहील. आणि आईसाहेबांचं प्रेम माया आमच्या नितांत तशीच राहू, हीच फक्त त्यांच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. वाडोली गावातील येळम्मा आश्रम हा 2-2.5 वर्षापासून कार्यरत आहे. आणि अतिशय या आश्रमाला भूमिपूजन झाल्यानंतर आईसाहेबांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट एक धार्मिक कार्यक्रम, धार्मिक देवाणघेवाणीचा अतिशय उत्कृष्ट आईसाहेबांच्या आश्रमामुळे आमच्या गावातील आता गुरुपौर्णिमेनिमित्त
अतिशय उत्कृष्ट आरतीचा कार्यक्रम झाला सकाळीच आणि थोर गावातील सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी यांना संत भोजनाचाही कार्यक्रम आई साहेबांच्या वतीनं आश्रमाच्या वतीनं करण्यात येत. आज वाडोली येथे यल्लमा माता मंदिर येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पडला. त्याच्यामुळे आई यल्लमा मातेच्या आशीर्वादाने आमच्या इकडे लहान मुलं मोठे मुलं गावातील सगळे भक्त भाविक कार्यक्रमाला हजर होते. महाप्रसादाचा लाभ घेतला, आरतीचा लाभ घेतला. माझे नाव नारायण निवृत्ती थेटे, राहणार तुगाव. माझी तब्येत ठीक नव्हती. माझा भरोसा नव्हता, फक्त 3 दिवसाची हे होतं मुदत. पण आईनं मला एकदम क्लिअर केलं आणि मी त्यांचा कधीच हे सोडणार नाही, प्रेम सोडणार नाही. आणि त्यांची मलाही माया आहे माझ्यावर. आई म्हणून तर हृदय म्हणून मी असे शब्द जरी वापरले तर माझ्या अंगात एक रक्ताचं नातं निर्माण तयार होतं. म्हणजे माझं काहीतरी नातं आहे त्यांच्याशी, म्हणून मी इथं येते. बाकी मला काहीच नको असतं, फक्त त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद. आणि खूप मनाने मी त्यांची आभारी आहे की ते मला भेटल्या आणि असंच माझ्या पाठीशी नेहमी राहो. त्यांनी साक्षात मला आज देवीचं दर्शन दिलंय सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 5 वाजता. मी असं इमॅजिन नाही केलं आयुष्यात कधी. आता पण मला त्रास होतोय की ही खरंच देवी आहे माझ्यासाठी आणि मी हिच्या पोटी जन्म घेऊ पुढच्या जन्मी बस. आणि माझ्या पाठीवर त्यांचा हात आणि डोक्यावर नेहमी राहो, एवढ्याच शुभेच्छा मी त्यांना देते. नमस्कार, मी प्रतीक प्रकाश पाटील. मी आत्ताच चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा पास झालेलो आहे. त्या निमित्ताने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आई साहेबांचं मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो. दरवर्षीप्रमाणे विविध जिल्ह्यातून इथे भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. आजही तेवढ्याच प्रमाणात गर्दी आहेत. त्या निमित्ताने आज गुरुपौर्णिमेचा महाप्रसाद ठेवलेला होता आणि आज तो कार्यक्रम संपन्न झाला आहे. धन्यवाद. आई साहेबांनी खूप हे केलेलं आहे आमच्यासाठी. असंच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो. अशीच आईला हे सांगते का बा असंच आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या राहो बा. असं अन्नदान खूप करतात ते, खूप अन्नदान दररोजचे असं समजायचं का 20-25 लोक इथं भोजनासाठी राहतात. खूप आशीर्वाद राहतो त्यांचा. कधीच कोणाला बिना चहाचं पाण्याचं कधीच कोणाला जाऊन देणार नाही. सर्वांसाठी कधी खूप करता, कुणी पण येऊ का ते माझं आहे नाही त्यांचं आहे असं बिलकुल नाही त्यांच्या याच्यात. सर्वांना आपलं म्हणूनच सांभाळतात, सर्वांना आपल्या म्हणूनच हे करताय. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.